21 धावा. 3च्या सरासरी, प्रत्येक चेंडूवरती 3च्या सरासरीने, म्हणजे 7 त्रिक 21, 7 चेंडू आणि 21 धावांचा खेळ खेळलाय तो अक्षय पवार यांनी वैयक्तिक. तो कुठेतरी राजूभाईला सुद्धा एक्सपिरियन्स आहे, एक उत्कृष्टरित्याचा असा गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे, एक नावाजलेला गोलंदाज आहे मस्जिद मोल्ला या संघाचा राजूभाई. रिव्हर्स मारायचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा डॉट चेंडू. काहीतरी नवीन फलंदाजी करायचा प्रयत्न होता अक्षय पवारचा, पण तेवढं सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण त्याचा चांगलाच कमबॅक केलाय राजूभाई यांनी. लागोपाठ 2 चेंडू सतत डॉट काढलेत. धाव संख्या तिथंच स्थिरवली आणि ती स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 21. पुन्हा एकदा चांगला शॉट, मिसफिल्ड, पण एक चोटी धाव. तर या पुढील समालोचन करतील आमचे सिनियर तुषारदादा धुमाल. हे जिथं कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. एक्सपिरियन्सचा भरपूर फायदा उचललाय राजूभाईनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय राजूभाई. तर या पुढील समालोचन करतील आमचे सिनियर तुषारदादा धुमाल. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न, पण षटकार. आयुषच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार, पण बॉक्स क्रिकेटमध्ये षटकाराला मान्यता नसल्यामुळं त्यांचा विकेट पडतोय. तर राजूभाई यांनी उत्कृष्ट असा कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू राजूभाई यांच्या षटकामधलं उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे त्याने. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 चेंडू लागोपाठ डॉट, आणि त्यानंतर एक सिंगल, आणि त्यानंतर हा विकेट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, मस्जिद मोल्ला या संघासाठी. त्यांच्या एक्सपिरियन्सचा भरपूर फायदा उचलला. एक ऑफ ब्रेक, लेग ब्रेकचा एक स्लो स्पिनर बॉलर आहे, गोलंदाज आहे. तर यापुढील होणारा सामना माडिकवाडी पेन वर्सेस कुलगाव बदलापूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस तिथे यायचे. आमचे पाहुण्यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. अनिकेत लेफ्ट हँड फलंदाज, पण अक्षय पवार यांना स्ट्राईक पाहिजे असल्यामुळं रन नाही काढली. तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली राजूभाई यांनी. ती धाव संख्या तिथंच